नमस्कार लेखक मैत्रिणींनो. आपल्या माझ्यातले मी गुप्तफे तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर मराठी माणसाचा अभिमान म्हणजे त्याची भाषा मराठी. तर कालच आपण हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला. आणि माईक कोणाचा येतो? बाहेरचा आवाज खूप येतो डिस्टर्ब. तर 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणूनच मराठी दिवस साजरा केला जातो. तर यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. आपल्या त्या येणाऱ्या पिढीला मराठी भाषेचं महत्व आणि त्याची गोडी लागली पाहिजे किंवा मराठीचं जतन आणि संवर्धनही आपणच केलं पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे. तर माझ्यातली मी ग्रुपतर्फे आपण लिखाण करतो, लेखिका किंवा लेखक आहेत. तर एक प्रकारे आपण ही मराठीतून साहित्य लिहितो म्हणजेच मराठीची सेवा करतो. हे आपलं आपण योगदान त्याच्यामध्ये आपण देतोय. तर हीच मराठीची परंपरा आणि मराठीचं हे जे आपण संवर्धन आहे ते आपणच करायचं आहे. येणाऱ्या पिढीला मराठीची गोडी आपणच लावायची आहे. ही आपल्या सर्व लेखक लेखिकांची ही जबाबदारी आहे. तर याच आणि आता नुकतंच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला. तर त्याच्यामुळे अजून आपली जबाबदारी ही वाढलेली आहे. तर याच अनुषंगाने आपण आज एक चर्चासत्र जे माझ्यातले मी ग्रुपतर्फे आपण आयोजित केलेलं आहे. तर या चर्चासत्रामध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे आणि आपल्याच लेखिका मैत्रिणी या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेले आहेत आणि ह्या त्यांच्या चर्चासत्रातून आपणच मराठीबद्दलचं जतन, संवर्धन आणि मराठीचा गोडवा कसा निर्माण करायचा याबद्दल आपण ही चर्चा करणार आहोत. तर आपल्या लेखिका मैत्रिणींची मी ओळख करून देते. तर आपल्या मैत्रिणी आहेत राधिका गोडबोले, चारुशिला बिडवे आणि स्वाती बालुरकर देशपांडे. तर आपल्या अजून एक लेखिका मैत्रिणी आहेत स्मिताताई बोंद्रे, ते आपल्याला जॉईन होतीलच. तोपर्यंत आपण आपल्या चर्चासत्राला आपण सुरुवात करतो आहोत. आता मराठी भाषेचा हा इतिहास आणि परंपरा हे खूप अनादी कालापासूनची आहे. तर या मराठीच्या इतिहासाबद्दल किंवा परंपरेबद्दल स्वाती तू काय सांगशील? संगीता, नमस्कार सर्वांना मराठी दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मराठी दिवस हा मराठी एक दिवस न राहता त्या दिवशी आपण असं काहीतरी कार्य करावं ज्यामुळे या भाषेचं आपण जे देणं लागतो मातृभाषा म्हणून त्याबद्दल काहीतरी सतत सकारात्मक आपल्याकडून व्हायला हवं, ज्याची समाजाला काहीतरी जोड मिळेल. या गोष्टीचा मी नेहमी प्रयत्न करत असते. मराठी आपली प्राचीन भाषा आहे आणि त्याचे प्रमाण किंवा त्याचे तुम्ही काय म्हणणार प्रूफ दिल्यानंतर त्याला तो जो अभिजात दर्जा मिळाला आहे. ही भाषा पूर्वीपासून अनादी कालापासून अस्तित्वात होती. त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती झालेली आहे. ही मध्येच कुणीतरी बनवलेली किंवा बोली भाषेपासून बनलेली भाषा नाही, तरी अनादी काळापासून आहे. याचे जेव्हा प्रमाणबद्ध हे झालं त्यावेळेला आपल्याला हा दर्जा मिळालेला आहे. तर आपल्याला या गोष्टीचा अभिमान असायला पाहिजे की आपण एका अशा भाषेला मदर टंग किंवा मातृभाषा मानतो आहोत की जी इतकी जुन्या काळापासून आहे. म्हणजे 808व्या शतकापासून ते 11व्या शतकापर्यंत मराठीवरती संस्कृतचा बऱ्यापैकी प्रभाव होता. त्यानंतर 11व्या शतकानंतर पर्शियन आणि अरेबियन लोक म्हणजे एक 500 वर्षपर्यंत तरी त्यांचं जेव्हा राज्य होतं तेव्हा त्यातले बरेचसे शब्द मराठीने घेतले. मराठीचं मन इतकं मोठं आहे की अरेबियन पर्शियन सुद्धा म्हणजे आता आपण जे कामकाजामध्ये बघतो ना संगीता की कायदेशीर बाबी जेव्हा येतात तेव्हा दस्तावेज असे सगळे कितीतरी शब्द आहेत की जे न्याय देताना न्याय व्यवस्थेमध्ये ते सगळे त्या काळातले आपण सोडले नाहीत, आपण त्यांना धरूनच चालतो आहोत. म्हणजे आपल्या भाषेमध्ये सतत नवीन शब्दांची भर पडत गेली. जुनं तर आपण सोडलं नाही पण नवीन शब्दांची भर पडत गेली. त्याच्यानंतर 1600 ते 18व्या शतकामध्ये आपल्याकडे संत साहित्य जेव्हा निर्मिती झाली पूर्ण भारतामध्ये सगळीकडेच हिंदी असो मराठी असो सगळ्या रिजनल भाषांमध्ये प्रांतीय भाषांमध्ये खूप संत साहित्य उपलब्ध झालं. त्यावेळेला मुघलांचं साम्राज्य होतं तर देवांना फक्त म्हणजे लोकांना फक्त देवाचा आधार राहिला. त्यावेळी जितकं संत साहित्य मराठीमध्ये आहे त्याचा मला प्रचंड अभिमान आहे. म्हणजे ज्यांनी पण MA मराठी केलं आहे त्यांच्यासाठी संत साहित्य हा एक वाङ्मयातला मोठा हिस्सा आहे आणि प्रचंड आध्यात्मिक लिखाण त्यावेळेला झालं. त्यावेळेला मराठी खूप समृद्ध झाली. बरी तिचं रूप हे आताचं आधुनिक नसेल, ती थोडीशी काही प्राकृत काहीशी पौराणिक काही शब्द होते, काही संस्कृत होते आणि काही अगदी बोली भाषेतले स्थानिक भाषेतले शब्द होते.
पण त्या लोकांना बरोबर. तिथली जागृती आणण्यासाठी संत साहित्याने प्रचंड काम केलं आहे. आणि 1800च्या नंतर आपण पाहतो की प्रचंड भरभराट झाली. मग कागदाची निर्मिती झाली, मग प्रिंटिंग आली आणि मराठी भाषा जी मौखिक बोलली जात होती ती बऱ्याचपैकी लिखाणात आली. लेखी पण त्यात स्वाती, एक एक मिनिट गोष्ट नोट केलं की पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव त्यात पडत गेला आणि इंग्रजीचे आपण थोडेसे गुलाम झालो मानसिकरित्या. त्या शब्दांची बरोबर. भर खूप वाढत गेली. तर पुढे आता 19व्या शतकापासून पत्रकारिता, या 20व्या शतकात सामाजिक, 21व्या शतकात सामाजिक माध्यम, यामुळे मराठीची हा, भरभराट होती आहे, पण ती त्याच स्वरूपात नाही जशी ती सांस्कृतिक होती. बरोबर. एक मिनिट स्वाती, मी तुम्हाला थांबवते. हो, चालेल. तर राधिका, मला सांगाल का, आता आपली मराठी भाषा शके 1110 पासून तिची उत्पत्ती झालेली आहे. तर पहिला जो ग्रंथ होता त्याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? तर तो पहिला ग्रंथ होता तो कवी मुकुंदराज यांनी लिहिलेला होता. राधिका, नाव आठवत नाहीये, पण मुकुंदराज यांनी लिहिलेला पहिला होता, बरोबर आहे. आणि हो, तो विवेक सिंधू, विवेक विवेक सिंधू. सिंधू नावाचा. विवेक, हा, राईट राईट. विवेक सिंधू नावाचा. तर तो पहिला म्हणजे आद्य कवी होते मुकुंदराज. त्यांनी हे काव्य स्वरूपात ते म्हणजे ती पहिला तो ग्रंथ लिहिला. बरोबर आहे. तर चारुशाला तुम्ही काय सांगाल हे मराठीचा उत्पत्ती झाल्या आणि त्यानंतरचा विकास? त्यानंतरचा विकास, एक मी ते संत साहित्याबद्दल बोलू इच्छिते. ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती 19व्या शतकात जी आली, त्याच्यामध्ये लोकहितवादी असे त्यांचे विचार होते. त्यांनी म्हटलेलं आहे की देवाची द्वारी उभा क्षणभरी तेणे मुक्तिचारी साधी येला, की तुम्ही क्षणभर जरी देवाच्या समोर उभे राहिलात तरी आपण त्याचाच एक अंश आहोत आणि तुम्ही क्षणभर उभे राहा, त्याला म्हणजे देव तुम्हाला मुक्ती देईल. इतकं म्हणजे असं म्हटलेलं नाही की तुम्ही पूजा अर्चा करा किंवा काय करा, तुमची कर्म चांगली ठेवा. आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्या ह्या पूर्वापार त्यांनी त्या ज्या लिहिलेल्या आहेत त्या इतक्या साध्या सोप्या सरळ भाषेत, नंतर पण त्यांचं म्हणजे भाषांतर बऱ्याच लेखकांनी केलेलं आहे. तर ते तिथून जे संत साहित्य सुरू झालं, त्याच्यानंतर तुकाराम महाराजांचे अभंग, ही ग्रंथ साहित्याची संत वाणीची जी परंपरा आहे ती फार पुरातन आपल्याला लाभलेला एक मोठा मराठी भाषेला एक मोठा वसा आहे असं मी म्हणते. बरोबर. राधिका, काय सांगाल तुम्ही? म्हणजे साहित्यामध्ये जे योगदान संतांनी जे दिलं मराठी मध्ये, संतांनी योगदान दिलं हे सगळ्यांनाच माहिती आहे. ज्ञानेश्वरी वगैरे आहे, त्याबरोबर समर्थ रामदास स्वामी आहेत, त्यांनी पण अनेक ग्रंथ लिहिले, दासबोध सारखे. आणि फक्त त्यांनी तेवढ्या एखाद्या लिमिटेड एरियासाठी न ठेवता सगळीकडे भ्रमण करून ते मराठी भाषा आणि संस्कृती पोहोचवली, म्हणून ती एवढी सगळीकडे जिवंत राहिली असं मला वाटतं. आणि त्यांचं यामध्ये योगदान खूप मोठं आहे. त्याचबरोबर संत साहित्याबरोबरच मी असं म्हणेन की लोककला आणि लोकसंस्कृती जी आपली होती, म्हणजे परंपरागत लावणी असायची तमाशाची, भारुड, भजन, कीर्तन, गोंधळ, त्याच्यानंतर पोवाडे रचले जायचे. ते अगदी पूर्वापार, म्हणजे कोणी लिहिलेलंही नाहीये, ते मुखोद्गत करत करत पिढ्यानपिढ्या एकमेकाला, म्हणजे जो कीर्तनकार असायचा घरामध्ये तो त्याच्या मुलांना शिकवायचा, असं करत अनेक म्हणजे पिढ्या हे जतन केले. म्हणजे त्याचा एक्झॅक्ट हे पण माहिती आपल्याला सापडणार नाही, पण अशा लोककला ज्या आहेत त्या पूर्वापार चालत आलेल्या आहेत आणि त्या आताही त्याच्यामध्ये वाढ केली जाते. जोगवा आहे, गवळणी आहेत, त्यानंतर वासुदेवाची, फुलाबाईची वगैरे जी गाणी असायची भोंडल्याची, आणि त्याचप्रमाणे जनाबाई ज्या जात्यावरच्या ओव्या वगैरे म्हणायच्या, तशा ओव्या घरोघरी बायका म्हणायच्या. आणि लिखित स्वरूप नंतर आले असेल, पण मला असं वाटतं की ती भाषा इतकी प्रगत होती पूर्वीपासूनच. आणि त्याचं जतन ह्या लोककलांच्या कलाकारांच्या माध्यमातून होत गेलं. आणि ते जागोजागी, म्हणजे असं नाही की फक्त महाराष्ट्र पुरेसं. मी संतांच्या बाबतीत सांगेन की संत नामदेव हे इथे पंजाबमध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं हे आहे समाधी, आणि हे कारण की त्यांनी इथे येऊन सुद्धा ते वाढवलं. म्हणजे आपण असं म्हणतो की अटके पार झेंडा, तर तो तेव्हापासून करतायत आपले मराठी लोक, असं काही नाहीये. आणि आता सुद्धा आजच्या घडीला मी म्हणते, जिथे जिथे, आता मी नवी दिल्लीमध्ये राहते, पण जिथे जिथे मराठी लोक राहतायत ते त्यांची संस्कृती, त्यांचं साहित्य जतन करतायत आणि अभिमान आहे त्यांना या मराठी भाषेचा. आणि म्हणूनच आज जेव्हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर सगळे अतिशय खुश आहेत. आणि आता अजून सरकारी जे
हे मिळतील योजना, त्याचा नक्की आपल्याला फायदा होईल आणि अजून जास्त त्याचा प्रचार आणि प्रसार होईल अशी मला नक्की खात्री वाटते. स्मिताताई, मी तुम्हाला विचारते की साहित्यामध्ये आता योगदान संतांनी दिलेलं आहे ते आपण पाहिलेलं आहे. पूर्वापार मराठीचं महत्व आहे ते त्यांनी संतांनी आपल्या ओव्यांमध्ये किंवा बारोडामध्ये, जसं तर राधिकाने सांगितलं तसं मराठीला त्यांनी मौखिक रूपात आणलं आपल्या समोर. तर साहित्यकारांमध्ये जसं आता पु ल देशपांडे झाले, वि स खांडेकर झाले आणि स्वतः कुसुमाग्रज विजय शिरवाडकर यांचं योगदान तर बऱ्याचपैकी आहे. म्हणजे विवा शिरवाडकरांनी एवढं मराठीसाठी योगदान दिलं म्हणून तर आज आपण त्यांच्या नावाने त्यांचा जयंती दिवस, त्यांचा जन्मदिवस आपण हा मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा करतो. तर साहित्यिकांचं तर काय तुमचं मत काय आहे, काय सांगाल तुम्ही? साहित्यिकांचं योगदान कशा पद्धतीने मराठीमध्ये राहिलेलं आहे किंवा दिलेलं आहे त्यांनी आजपर्यंत? कुसुमाग्रजांचंच म्हणाल तर त्यांचं नटसम्राट, आवाज येतोय? कुसुमाग्रजांचंच म्हणाल तर नटसम्राट हे नाटक होतं, नाटकाचा सिनेमा झालाय. त्याच्यातली ती भाषा सर्व लोकांना कशा प्रकारे भावली, आवडली, हाही एक मोठा भाग आहे त्यातला. हा, आणि काही बऱ्यापैकी आपण असं पण म्हणू शकतो की ह्या साहित्यिकांच्या बरोबरच आपण सुद्धा त्याच आता ओळीमध्ये आहोत की रांगेत आहोत की आपणही मराठी लिखाण करतोय, बऱ्याचशा विषयावरती आपण लिखाण करतोय आणि आपण सुद्धा हे खरं तर मराठीच्या सेवेचं किंवा मराठीच्या वाढीला आपण हे खरं तर आपलं पण योगदान याच्यामध्ये आहे. तर आपल्या ह्या ग्रुप मार्फत आणि आपल्या लेखिकांतर्फे हे काम सुद्धा सहज आपण नेत आहोत. हे आपलं मोठं योगदानच आहे. बरोबर. आता स्वाती, पूर्वीच्या याचं आपण बघितलं की साहित्य आणि साहित्यकारांनी, संतांनी मराठी भाषेला खूप मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलं. पण आत्ताच्या डिजिटल युगामध्ये मराठीचं स्थान काय आहे, म्हणजे अबाधित राहिलंय की नाही? डिजिटल युगामध्ये म्हणजे आता आपली जी पिढी घडली ती सगळी जी. कुलकर्णी, पु ल देशपांडे, पुबा भावे, म्हणजे आपण ज्यांची म्हणून पुस्तकामध्ये नावं वाचलीत ते सगळे महान लेखक होते त्यावेळेला. गोनी दांडेकर असतील, इंदिरा संत असतील, शिरीष पै, राम बोराडे, दुर्गा भागवत, म्हणजे आपण त्यांचं सगळं वाचत आलो. त्यामुळे आपण जेव्हा लिहायला लागलो तेव्हा आपल्याला असं वाटलं की नाही बाबा, ते कुठं त्यांच्या नखाची पण सर आपल्याला नाही. पण जितकं आपण लिहितोय तितके पण 2 ओळी लिहिण्याची ही येणारी पिढी कंटाळा करते. कारण आपल्याला पत्र लिहिलेली आवडली, आपल्याला पत्र वाचायला आवडली, त्यामुळे आपण किमान लिखाणात आहोत. भले आपण कादंबरी नाही लिहिली, लघुकथा, दीर्घकथा, शतशब्द कथा, अलख, त्याचं आपण छोटं, जसं रील पर्यंत आली, सिनेमा 3 तासाचा सिनेमा रील पर्यंत आला. जसं 5 अंकाचं नाटक 3 अंकी झालं, 2 अंकी झालं, 1 अंकी झाली, आता 20 मिनिटाच्या लघु नाटिका येतात. म्हणजे सगळं छोटं होतंय, कारण लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी होतोय. सायंटिफिकली प्रूव्ह होतंय की रील्स बघण्याचं जे आहे किंवा मुलांचं जे आहे की ते स्वस्त बसू शकत नाहीत. 3 तासाचा सिनेमा त्यांना नको वाटतो, जो आपण एका काळी बघितला. आता आपणही तसे बनतोय. म्हणजे जी काळाची गरज आहे तसं साहित्य सुद्धा आपापल्या प्रतीनं आकार घेत आहे असं मला वाटतंय. त्यामुळे त्याचे छोटे स्वरूप, हायकू लिहिणं झालं, चारोळ्यावरती आलो आपण, मोठ्या वृत्तपत्र. पण त्याच्यात एक पॉझिटिव्ह गोष्ट ही झाली, सोशल मीडियामुळं तुमचं इतकं मोठं सर्कल म्हणजे विस्तारलंय, तुमचं वाढलं सर्कल, तुमचं कम्युनिकेशन ज्याला म्हणतो आपण, संचार माध्यमामुळं आपण लोकांचा संपर्क वाढला. ते वाढल्यामुळे मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो. लिहिलेलं वाचायला मी प्रत्यक्ष द्यावं लागायचं किंवा मला पुस्तक छापावं लागायचं. आता मी फेसबुकवरती जरी पोस्ट टाकली तर मला 1000 लोक वाचतात. मी मध्ये लिहिलं की मला 500 लोक तरी वाचतात. मी कुठेही शेअर करू शकते. ह्याचा जो फायदा झालाय तो आपण ह्या मराठीला करायला हवा. डिजिटलाइज होतोय ना, तर आपलं टायपिंग खूप सोपं झालंय. आपल्याला कुठल्या टंकन त्या टायपिंग डीटीपी वाल्याकडे जायची गरज नाही. आपण स्वतः मोबाईलवरती टाईप करतोय. म्हणजे स्वप्रकाशन वाढल्यामुळं ऍक्च्युअली ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त चान्सेस आहे, जास्त संधी उपलब्ध झाल्यात. त्याला कसा उपयोग करून घ्यायचा हे आपण बघायला हवं. नव्या पिढीमध्ये आपण वाचनाची गोडी जर रुजवली, लिखाणाची गोडी रुजवली, तर हे त्याचं अजून प्रगल्भ स्वरूप आपल्या समोर यायला हरकत नाही. आणि ते आपण मान्य करायला पाहिजे काळानुरूप, असं मला वाटतं. बरोबर. चारुशीला, आता स्वातीने सांगितलं तसं
की जे डिजिटलायझेशन झालं म्हणजे सोशल मीडियामुळं आपण पण तसेच झालो की पुस्तक सोडून किंवा हातामध्ये घेऊन पुस्तक वाचण्याचं जे आपलं पद्धत होती किंवा पत्र लिहिण्यामधला जो आनंद होता तो कुठेतरी हरवत चाललाय. म्हणजे आपण पूर्वी कसं मनात आल्या 4 वेळी बाबा कविता सुचली पटकन आपण लिहून काढायचो. आपल्याकडे खास त्यासाठी डायरी असायची, एखादी वही असायची. इव्हन एवढंच काय कॉलेजच्या दिवसांमध्ये काही सुचलं आठवलं तरी वहीच्या पाठीमागच्या पानावरती लिहून काढायचं आठवण म्हणून लगेच. वहीच्या मागे वहीच्या सगळं प्रेम कविता माझ्या केमिस्ट्रीच्या वहीच्या मागे प्रेम कविता असायची. तो जो आनंद आहे जो आपण उपभोगला तो आजच्या पिढीला नाहीच मिळत आहे तो, कारण त्यांनी तो प्रयत्नच केलेला नाही लिहिण्याचा. काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी मी संगीता मॅडम एक ऍड करू इच्छिते की आता सध्या छावा पिक्चरचा खूप ट्रेंड चालू आहे. तर आता शिवाजी महाराज झाले काय, छत्रपती शिवाजी महाराज असले काय किंवा छत्रपती शंभूराजे असले काय, त्यांचं कार्य किंवा जे काय हंबीरराव मोहिते पिक्चर आला मध्यंतरी, ह्या लोकांचं जे कार्य आहे ते एवढं महान आहे की ते तुम्ही 3 तासात दाखवूच शकत नाही. पण कारण की आपल्या मुलांना लेखनाची आवड नाही म्हणून आपण त्यांना ते त्या ह्याला तो जो सिनेमा आहे तो दाखवायला घेऊन जातो. पण तिथे पण आपण म्हणजे प्रचलित जे शब्द आहेत, आता आपण मूवी न म्हणता सिनेमा न म्हणता आपण मूवी म्हणतो. हे जे आहे म्हणजे जे डे टू डे लाईफ मध्ये जे आपण जे शब्द वापरतो ते पण आपण मराठीतनं वापरायला पाहिजे, जो की आपल्याकडे आता सध्या तो ओघ कमी झालेला आहे. की अगदी म्हणजे मी घरात असं काहीतरी एकदम हायफाय बोलले मराठी की माझा मुलगा म्हणतो मम्मी तू ते बोलू नकोस, कारण की माझ्या डोक्यावरनं जातं तो समथिंग मला त्याच्यामध्ये इंग्लिश एक व्हेरिएशन करून मला सांग म्हणजे मला समजेल काय ते. तर मी त्याला सांगते की नाही, ही आपली मातृभाषा आहे. मातृ म्हणजे आई आणि भाषा त्या जी आपली मायबोली आहे तिच्या बरोबर आपली नाळ जोडली आहे. त्याच्यामुळे तू जरी आता तुझं सगळं इंग्लिश जरी असलं तरी तुला ह्या मराठीचा किंवा आपल्या ज्या संस्कृतीचा आहे तो विसर पडला नाही पाहिजे. तर हे मला या ठिकाणी नमूद करायचं होतं. नक्कीच आपलं लिखाण लाखो लोकांपर्यंत किंवा हजारो लोकांपर्यंत पोहोचतंय, लोक आपल्याला वाचतात, ती पावती मिळतीये, पण तो ठराविकच वाचक वर्ग आहे. तर नवीन पिढीला ह्या गोष्टीकडे वळवण्यासाठी आपण स्वतः जो आपला हा हे आहे मोबाईल आहे त्याचा वापर एक रिस्ट्रिक्ट केलं की त्याचे टाइम ओव्हर आपण मॅनेज केले की इतक्या ते इतके वाजता आपण सगळ्यांनी एक मोबाईलवर बघायचं काय ते अपडेट घ्यायचं आणि 1 तास आपण खास एखादं पुस्तक वाचायचं आणि त्याच्यानंतर त्या पुस्तकावर आपण चर्चा करायची की ह्याच्यातनं तू बोध काय घेतलास. तर मग आपोआप ती पुढच्या पिढीला पण आपण त्याच्यामध्ये रोल करून घेऊ शकतो. आता कसं आपणच आई वडील मॉडेल आहोत मुलांचे, पण मुलांना काय दिसतंय की आईच मोबाईलवर आहे किंवा आईच लॅपटॉपवर आहे. ते असं होतं की लोक सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. त्या जुन्या म्हणींचा पण तेवढा प्रभाव राहिलेला नाहीये. माझी आजी किंवा आई चालता बोलता त्यांच्या एवढी म्हणी ऐकायला मिळायच्या, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत खूप समृद्ध सगळे भाषा जो शब्दकोश मला मिळाला तो त्यांच्या पिढीच्यात जास्त मिळाला. वाचनात मिळाला तो वेगळा, पिढीच्यात मिळाला तो वेगळा. पण आता माझ्या नंतरची जी पिढी आहे म्हणजे आता मी समजा आता 50शीला आलेली स्त्री आहे, तर माझ्या नंतरचा 40सा वर्ग आहे वयोगटाचा किंवा 30चा, त्यांना ह्या गोष्टी माहितीच नाहीयेत. तर ती कुठेतरी माहिती करून देण्याची जबाबदारी आपल्यासारख्या सखींची आहे. आणि मी आभार मानते तुमचे की तुम्ही याच्यामध्ये खूप चांगलं योगदान देताय की जेणेकरून आम्हाला विविध विषयांवर लिहिता येते आणि ते विविध विषय मांडले की विविध वाचक त्याच्यावर वाचतात आणि प्रतिक्रिया व्यक्त करतात. याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद चारुशीला. स्मिता ताई, मला सांगा की जसं आता चारुशीलाने सांगितलं की सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आपल्यावरती जास्त झालाय, मग त्याच्यामुळं लघुकथा झाली किंवा कादंबरी झाली किंवा इतर छोटे मोठे लिखाण झालं, याच्यामध्ये काय बदल तुम्हाला दिसतात? म्हणजे पूर्वी जे आपण कागदावर लिहायचो किंवा डायरीमध्ये लिहायचो, एक दूरगावी असणाऱ्या नातलगांना जेव्हा पत्र लिहायचं, पत्र लिखाण असायचं, तर त्याचा परिणाम म्हणजे आता काय झालाय की तो डिजिटल झालेला आहे की सोशल मीडियामुळे हा प्रभाव पडलाय लिखाणावर. पत्र आपण ही खूप मनमोकळेपणाने मोठीच्या मोठी लिहायचो, सगळ्या भावना व्यक्त करायचो. पण आता काय झालंय की खूप जास्त लिहिलेलं कुणी वाचतच नाही. थोडक्यात म्हणजे आता मगाशी सांगितलं तसं चारोळी आहे, नंतर छोट्या लघुकथा आहेत,
तर ते छोट्या छोट्या प्रमाणामध्ये जर दिलं आपण तर ते चांगल्या प्रकारे वाचलं जातं. हा. आणि जर त्यांना आपल्याला काही शिकवायचं असेल तर ते थोडक्या शब्दांमधनं जर मांडलं प्रभावीपणे तर ते हा. जास्त योग्य होईल. मग असं नाही होणार का? आणि मग तुम्ही आपली म्हणताय तसं जर थोडक्यात आपण सांगितलं काय? लिहिलं, पण तो तुम्ही जसं म्हणता की थोडक्यामध्ये सांगितलं की त्यांना पटकन समोरच्यावर प्रभाव पडेल, पण याचा अर्थ मग असं झाला ना की आपण पुस्तक वाचायचं नाही, म्हणजे जे मोठं पुस्तक हातात घेऊन कादंबरी घेऊन वाचायचा जो आनंद होता तो आता कुठेतरी या असं नाही म्हणायचं. डिजिटल युगामध्ये. हा बोला. असं नाही म्हणायचंय, त्या पुस्तकाचा सार जर आपण त्या मुलाला सांगितला आणि हा. त्यात त्यांना इंटरेस्ट वाटला तर ते पुस्तक नक्कीच वाचतील. म्हणजे ही पण आपली बरोबर. एक जबाबदारी आहे की काय चांगलं आहे मुलांच्या समोर मांडलं पाहिजे आपण. हा. श्वास चित्रपट बघा, तो पण हा. किती छान आहे. तर ते थोडक्यामध्ये सांगितलं तर मुलं ऐकतात आणि मग बरोबर. वाचणारी पिढी आहेच की. हा. बरोबर. राधिका, काय सांगाल तुम्ही या सोशल मीडियाचा प्रभाव? हा. खूप मोठ्या साहित्यिकांनी खूप छान साहित्य निर्माण करून ठेवलेलं आहे आणि ते वाचायलाच हवं असं मला वाटतं. आणि अनेक पुस्तकं PDF स्वरूपात आजकाल येत आहेत. तर सोशल मीडियाला नावं ठेवण्यापेक्षा त्याचा उपयोग करून घेऊन आपण जर सगळं पूर्वीचं सुद्धा जतन करून सगळ्यांपर्यंत पोहोचवलं तर ते जास्त चांगलं होईल. आता त्यांनी उदाहरण दिलं छावाचं, तर मला असं वाटतं की सिनेमा त्या कादंबरीवर आधारित आहे असं त्यांनी पहिलेच डिक्लेअर केलंय. तर मला असं वाटतं की तो सिनेमा पाहिल्यानंतर का होईना उत्सुकतेपोटी जर कादंबरी. तरुण मुलं जाऊन ती कादंबरी वाचतील तर त्या सिनेमाचं यश आहे त्याच्यामध्ये असं मला वाटतं. तर मला असं नाही वाटत की पूर्वीचं सगळं सोडून आपण पुढे नाही जाऊ शकत. पूर्वीचं सगळं अभ्यास करतच आपल्याला त्याच्यामध्ये भर टाकता येईल. आणि सोशल मीडियाचा नक्कीच फायदा, जसं पहिल्यांदा सांगितलं त्यांनी की हजारो वाचकांपर्यंत आपण एका झटक्यात पोहोचतो, हा फायदा नक्कीच आहे. पण तरुणांना काय चांगलं आणि काय वाईट वाचायचं हे पण कळायला हवं. आणि मला असं वाटतं की ह्याचा माध्यमाचा आपण जर जाणीवपूर्वक म्हणजे चांगल्या योग्य वापर जर करून घेतला तर नक्की हे फायद्याचं सुद्धा आहे. आणि मी असं म्हणेन की चारोळ्या वगैरे आपण म्हणतो, पण दीर्घकथा वगैरे सुद्धा सिरीज मध्ये वाचणारे वाचक आहेत आपल्याकडे, म्हणजे ऑनलाईन सुद्धा. तर नक्कीच वाचकांना जर चांगला कंटेंट मिळत असेल तर ते माध्यम इतकं महत्वाचं नसावं जेवढं कंटेंट महत्वाचं आहे. मग तो सोशल मीडियावर तुम्ही पुस्तक वाचा PDF स्वरूपात किंवा हातात घेऊन वाचा, पण साहित्य चांगल्या क्वालिटीचं वाचणं, लोकांपर्यंत पोहोचणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि आता अनेक कादंबऱ्या दुसऱ्या भाषांमधनं सुद्धा ट्रान्सलेट होतात, म्हणजे अनुवादित केल्या जातात. आणि वाचक वर्ग वाढवण्यासाठी पूर्वी फार हे प्रयत्न करत होते. सो तो त्याचाच एक भाग आहे की वाचक जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचणं. पूर्वीच्याही लेखकांचा तोच विचार होता आणि आता आपलाही प्लॅटफॉर्मवरती आपणही तोच प्रयत्न करतो की जास्तीत जास्त वाचक जोडले जातील आणि चांगलं साहित्य वाचतील. सो हे सोशल मीडियाचा नक्की मला असं वाटतं की पॉझिटिव्हली ह्याचा फायदा आपण सगळ्यांनीच करून घ्यायला हवा. आणि सगळ्यांना गोडी वाचनाची, निदान ऑनलाईन का होईना, मग हळूहळू ते पुस्तक घेतील हातात, पण सुरुवात वाचनाची हवी. आणि वाचन खूप महत्वाचं आहे, कारण वाचाल तर वाचा म्हणतो त्याप्रमाणे. आणि खूप साहित्य वाचण्यासारखं मराठीमध्ये. पुस्तकाचाच विषय निघालाय तर मला मी सुरुवातीलाच मी ही गोष्ट विसरून गेले, पण पुस्तकाचा विषय निघाल्यामुळे मी सांगते. जर आपली सखी स्वाती बालुरकर देशपांडे हिचं जे पुस्तक जे गेल्या वर्षी प्रकाशित झालं, केली पण प्रीती, हा कथासंग्रहला तिच्या बऱ्याच ठिकाणाहून त्याला पुरस्कार प्राप्त झाला. म्हणजे याच्यावरूनच समजतं की आज वाचक पण तितकेच आहेत जे पुस्तक घेऊन वाचतायत. आणि स्वाती, तुझं खरंच मनापासून अभिनंदन की तू खूप छान असं ते कथासंग्रह तो लिहिलाय, मी ते वाचलेलं आहे. थँक्यू. काल मराठी भाषा गौरव दिन होता ना, कालच्या दिवशी फलटण सारख्या ठिकाणी शंभू महाराजांच्या आजोळी आम्हाला बोलावून तिथे सत्कार करण्यात आला आणि ॲग्रो न्यूज चॅरिटेबल ट्रस्ट कडून राज्यस्तरीय उत्कृष्ट कथासंग्रह म्हणून त्या कथासंग्रहाला पुरस्कार मिळाला. आणि तिथे ही सगळी चर्चा झाली स्टेजवरती. त्याच्यामधलं एक मला फक्त ह्या आताचा जो विषय त्याच्यावरती एक गोष्ट सांगायची होती की एक पोस्ट व्हॉट्सअपवर जेव्हा फिरते तेव्हा मग साधारण बायका पण सगळ्या त्या वाचतात, त्या साहित्य म्हणून वाचत नाहीत. मग खूपदा काय होतं, निनावी साहित्य कोणाचं तर नाव टाकून का होईना, पण पोस्ट चांगली वाटली की ती फॉरवर्ड करत जातात. मग लोकांना ते वाचण्यात येतं पण त्याचं लेखक कोण हे कळत नाही. आपण त्या कॉपीराईट बद्दल नंतर बोलू, पण त्याच्यामध्ये एक पोस्ट अशी होती
की एक बाई ट्रेन मध्ये चालली आणि तिची मुलगी पण, छोटीशी मुलगी पुस्तक वाचते आणि ती बाई पण पुस्तक वाचते. तिथे बसणाऱ्या लोकांना ते सगळं इतकं ऑड वाटलं ट्रेनमध्ये, कारण सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो आजकाल. तर त्यांनी त्या बाईला विचारलं की तुमची मुलगी मोबाईल नाही मागत का? तर ती म्हणे की मुलांना आपण अशी शिकवण देऊन आपण नाही शिकवू शकत, मुलं फक्त अनुकरण करतात. तर मी माझ्या घरी माझ्या मुलीसमोर मोबाईल हातात घेत नाही. ती मला जेव्हा पण पाहते, ती येण्यापूर्वी, ती शाळेतून येण्यापूर्वी मी मोबाईलचं काम संपवून घेते. ती आल्यावरती ती फक्त मला पुस्तक पकडलेलं पाहते. त्यामुळे ती पण प्रयत्न करते की माझं अनुकरण करावं. त्यामुळे आम्ही प्रवासात एक बॅग भरून पुस्तक घेऊन निघतो. किती वाचन होईल माहित नाही, पण ती आईला पाहून म्हणजे आपण जसं देऊ, जसं पेराल तसं उगवेल. तर ते आपण सुरू करायला पाहिजे आपल्यापासून. आपण सतत मोबाईल घेतला तर मुलं, म्हणजे डोळ्याच्या दृष्टीनं हे हानिकारक आहे. वाचनाच्या दृष्टीने सोडा की मुलं वाचतील, पुढे त्यांना त्याच नोकऱ्या करायच्यात. आपल्या मुलांच्या नोकऱ्या आपल्यासारख्या राहणार नाहीयेत. त्यांना पुढे AI मध्ये जायचंय, त्यांना पुढे कम्प्युटर इंजिनिअरिंग, त्यांना सॉफ्टवेअर मध्ये त्यांना PDF बनवायचे आहेत, त्यांना डायरेक्ट गुगल ट्रान्सलेशन करायचं आहे. तर त्यांच्या नोकऱ्या वेगळ्या होतील, पण त्यात ही मराठी कशी अबाधित राहील, त्याच्यात भेसळ कशी होणार नाही, त्याची क्वालिटी कशी बनवून राहील, ह्याच्याकडे आपलं लक्ष देणं एक लेखक लेखिका म्हणून, जाणकार नागरिक म्हणून हे कर्तव्य आहे. तू एक स्वतः टीचर असल्यामुळे शाळेतल्या मुलांची तुझा संबंध येतोय. एक मिनिट स्मिता, तर स्वातीचा संबंध शाळेत विद्यार्थ्यांशी येतोय. तर आजकाल जे फॅड म्हणून काय, ज्याचे त्याचं मत आहे आता की इंग्रजी शाळेला प्राधान्य दिलं जातं का, तर पुढे जाऊन हेच असतं की आई वडिलांचा आमचा मुलगा कॉलेजमध्ये शिकला, मग खूप हुशार होईल, पुढे जाऊन त्याला तशा पद्धतीची नोकरी मिळेल, तो फॉरेनला जाऊन सेटल होईल. हे जे सगळं चक्र आहे, तर खरंच हे असं आहे का? म्हणजे तुमच्या पुढे शिक्षिका म्हणून तुमच्या पुढे हे आव्हान खरंच एक जबरदस्त आव्हान आहे. हो, मला खरंच सांगायला आवडेल ही गोष्ट. अगदी काही गोष्टीमध्ये अभिमान वाटतो, काही गोष्टी शोकांतिका आहे. सांगणं असं की मी मराठी मीडियम शाळेमध्ये शिकले 10वी पर्यंत. ठीक आहे. 11वी 12वीला मला प्रचंड त्रास झाला जेव्हा मी सायन्स घेतलं, की वर्तुळ म्हणजे सर्कल आणि सर्कलचं स्पेलिंग, ट्रायंगल म्हणजे असं मला तिथून शिकावं लागलं. तर त्याच्यावरून मला जेव्हा असं वाटलं की माझ्या मुलांना हा त्रास पुन्हा 11वी 12वीला मॅथ्स आणि सायन्स शिकताना होऊ नये, तर हे वाटून इंग्रजी मीडियम शाळेमध्ये टाकलं. ठीक आहे, फारच आधुनिक न होता, केवळ मुलांना पुढे स्ट्रगल करावं लागून जो आपण केला. तर माझी मुलं इंग्रजी माध्यमात शिकली, फक्त ते आता दुर्दैवानं आम्ही तेलंगणात होतो, मुलांना तेलुगू होतं, पण घरात मराठीच बोलत होतो. तर माझे मुलं मराठी वाचत नसले तरी मराठी बोलतात, मराठी समजतात आणि त्यांना माझा अभिमान आहे. पण आता शाळेत शिकवताना काय होतं, ना मुलांची इंग्रजी धड आहे, ना मुलांची हिंदी धड आहे, कारण मी हिंदी शिक्षक आहे. त्याच्यात सगळी बट्टर हिंदी बोलतात ते, जशी बंबई टाईप मध्ये. आणि त्यांची मराठी तर अशी ते असं जसं काही आता गळ्याशी त्यांना सुरा लावून त्यांना शिकवलं जातंय. थर्ड लँग्वेज मराठी असे शिकतात मुलं. पण याच्यामध्ये एक पॉझिटिव्ह मी सांगते तुला, की यात जे सेमी इंग्लिश प्रकार निघाला मराठी मीडियम मध्ये, तो माझ्यासाठी खूपच वाखाणण्याजोगा वाटतो मला. कारण ज्या 2 विषयांसाठी तुम्ही पूर्ण माध्यम बदलता, त्याच्यात तुम्ही सेमी इंग्लिश दिलं समजा, तर इंग्लिश आणि गणित आणि विज्ञान तुम्ही इंग्रजीत शिकताय, पण तुम्हाला इतिहास खूप चांगला समजतो, जो आता मला अजूनही या मुलांपेक्षा मला चांगला इतिहास लक्षात आहे, कारण तो माझ्या मातृभाषेत शिकले मी, मराठी भाषेची. मराठी भाषा तर तुमची राहीलच, तर त्याचं स्टँडर्ड वेगळंच आहे. त्यामुळे माझं खरंच पालकांना, मी नाही करू शकले कारण मी आंध्रामध्ये माझी मुलं शिकली, त्यामुळे आंध्रामध्ये दुसरा मला ऑप्शन नव्हतं, तेलुगू किंवा इंग्लिश 2च होते माझ्याकडे. त्यामुळे तेलुगू तर मी देऊ शकत नव्हते, कारण मलाच येत नव्हतं. पण माझी खरंच आहे की सेमी इंग्लिश शिकवणं बेटर आहे, की तुमचं किमान 2 भाषेच्या मुलांना स्ट्रगल करावं लागत नाही 11वी 12वीला, कारण पुढचं शिक्षण तुमचं डॉक्टरचं ते बेसिक तुम्हाला टर्मिनॉलॉजी कळून जाते, म्हणजे जी भाषावली आहे ती कळून जाते. आता बघ, मी टर्मिनॉलॉजी म्हणते, मला भाषावली आठवावं लागतंय. म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकलेला हा प्रभाव, की मी टेन्शन म्हणणार, मी तणाव नाही म्हणणार, हे पटकन आपल्या बोली भाषेमध्ये ते शब्द येऊन जातात. त्याच्यामध्ये आपले भाषेचे शब्द हरवत चाललेत. त्यात एक आहे की CBSEने मागच्या वर्षी एक सर्क्युलर काढलं, की ज्याच्यामध्ये प्रांतीय भाषा अनिवार्य केली, त्यांनी कंपल्सरी केली. त्यामुळे काय झालंय, प्रत्येक राज्यामध्ये तिथली भाषा. आमच्या शाळेमध्ये मराठीला महत्व नव्हतं, मागच्या वर्षी एकदमच त्यांनी मला मराठी दिली 9वीचं शिकवा म्हणून, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिले. आता CBSE शाळांमध्ये तुम्हाला तुमची मातृभाषा किंवा तुमची प्रांतीय भाषा घेण्याची पूर्ण मुभा ती 10वी पर्यंत शिकवायलाच पाहिजे. ती जर तुम्ही नाही घेतली, हिंदी घेतली, तर तुम्हाला किमान तृतीय भाषा म्हणून ती शिकायलाच पाहिजे, असं कंपल्शन केलंय. त्यामुळे
यावर्षी 2 ज्या ज्या सेक्शन शहरामध्ये जसं आता तू म्हणलं की तुम्ही हैदराबाद असल्यामुळे तेलुगू भाषा किंवा समजा मग महाराष्ट्रामध्ये सीबीएसई असेल तर मराठी भाषा तिथं आवर्जून तो पाहिजे. बेंगलोरला कन्नड, बंगालमध्ये बंगाली पाहिजे. हे खूप चांगलं त्यांनी घेतलंय सीबीएसईने. त्यामुळे मागच्या वर्षी पर्यंत 3rd लँग्वेज असलेली आमच्याकडे 1 सेक्शन केलं आम्ही. यावर्षी 2 ते 2.5 सेक्शन मुलं जवळजवळ मराठी त्यांनी घेतलं, कारण घरून त्यांना मराठीचं पोषक वातावरण आहे. तर हे येतं 2-4 वर्षात नवीन एनईपी मध्ये, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये एकदम बदल झालेला आपल्याला दिसू शकतो. पॉझिटिव्ह सकारात्मक बदल आपल्याला दिसेल अशी मला आशा आहे. बरोबर. आता चारुशेला, आता आपण हे शिक्षणाबद्दल बघितलं, पण तसंच नाट्य झालं, सिनेमा किंवा नाटक आणि चित्रपट यांच्यावरती मराठीचा प्रभाव कसा पडलेला आहे? त्या पूर्वीची आपल्या ज्या लोककला होत्या त्या लोककला कुठेतरी म्हणजे आता अगदी अभावानेच पाहायला मिळतात. पण काही आता लोककलेचं असं करतात काहीतरी न्यू व्हर्जन काढा, मॉडर्न पद्धतीने ते लोकांसमोर आणा. अशामुळे मराठी मागे पडत चालली, असं नाही वाटत का? नाही, अगदी म्हणजे ह्याच्यामध्ये ना 50-50% आहे सगळं, म्हणजे प्रपोर्शन ह्याचं म्हटलं तर. कारण की आपण बघितलं हरीश सुंदराची फॅक्टरी पासून सैराट पिक्चर जो आता लेटेस्ट आला, तर जागतिक स्तरावर ह्या दोन्ही सिनेमांना प्रसिद्धी मिळाली आहे आणि विविध भाषांमध्ये भाषांतर करून सगळीकडे हे चित्रपट प्रदर्शित झालेले आहेत. तर ह्या माध्यमातून पण प्रगती होतीये. फक्त आता जे काही जुनं आहे लोककला, भारुड किंवा पोवाडे, हे आता तितकेसे गायले जात नाही, किंवा फक्त शिवजयंती आली की बाबा तेवढ्यापुरतं हे असं असतं. किंवा भारुड आहे ते जर आता आम्ही कुठे मी वारीला वगैरे जाते, तर जेव्हा वारीच्या वाटेवर असतो तेव्हाच असे भारुड ऐकायला मिळतात. किंवा आपण जे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेले हरिपाठाचे अभंग आहेत, हे त्या दिवसाचं औचित्य साधूनच फक्त ऐकायला मिळतात, जे की असं नाही व्हायला पाहिजे की तुमच्या जीवनाच्या चलनवलनामध्ये हे. आणि मला असं वाटतं की आपली जबाबदारी आहे की हे पुढच्या पिढीला आपण हे देऊ केलं पाहिजे. की आता बहिणाबाईंच्या ओव्या आहेत, किती सुंदर आहेत, पण पुढच्या पिढीला बहिणाबाई माहितीच नाहीयेत कोण आहेत ते. कारण की त्यांना ह्यापर्यंत पोहोचलं म्हणजे जातं काय असतं किंवा पाटा वरवंटा या गोष्टी माहितीच नाही. तर त्यांचा म्हणजे डिजिटल शब्द पण माहिती नाही, त्याच्यामुळे ह्या जुन्या गोष्टी काही माहितीच नाही. तर कुठेतरी ही पालक म्हणून, लेखक म्हणून आपली जबाबदारी आहे की पुढच्या पिढीला आपण सांगायला पाहिजे की हे वारसाने आपल्याला हे आलेलं आहे. आणि माझा तुम्ही विचारलेला प्रश्न असा होता मॅडम की पिक्चर आणि हे, तर नक्कीच मराठीला पण तेवढं आता प्राधान्य दिलं जाते सगळीकडे. आणि त्या ह्याच्यातनं मनोरंजनाच्या माध्यमातनं पण चांगले चांगले बोधप्रद जे काय आहेत सिनेमे, ते आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतात आणि अजून येऊ पाहतात. बरोबर. स्मिताताई, आपण आता म्हणजे टीव्हीवरती बघतो जे मराठी चॅनल आहेत, तर मराठी मालिकेमध्ये मला एक गोष्ट ही खूप आवडली की ते आता मराठी मालिका आहेत त्याच्यामध्ये अगदी मातृभाषा म्हणजे आपली गावाकडची भाषा त्यांनी सुरू केली घ्यायला सिरियलमध्ये. म्हणजे अगदी प्रॉपर म्हणजे जी मूळची भाषा आहे मराठी, म्हणजे अगदी कोल्हापूर भागातली असं सिरियल, शक्यतो कोल्हापूर असेल किंवा सातारा असेल तर त्या भागामधली ती बोली भाषा त्या सिरियलमध्ये ती घेतलेली दाखवली जाते. तर हा एक चांगला बदल आहे की काय असं वाटतं का तुम्हाला? का अगदीच ते अगदी शुद्ध मराठीच भाषा बोलली पाहिजे असं? हा बोला. नाही, काय त्या भाषेचा आनंद वेगळाच असतो आणि भाषा ही प्रत्येक वेगवेगळ्या बोली भाषेतले शब्द घेऊन पुढे सरकत असते. त्यामुळे त्या वेळेला त्या भाषेचं महत्व हे असतं. जसं मला एक मगाशी उदाहरण द्यायचं होतं की ते गरुडाचं उदाहरण दिलं होतं तिने, त्यावेळेला एक सांगावंसं वाटतंय. एक टोपिका भिकारा झोपला पंढरीच्या वेशी, एका टोपी भिकारा झोपला पंढरीच्या वेशी. म्हणजे भिकारी पंढरीच्या वेशीवर झोपला असताना पांडुरंगाने त्याला दर्शन दिलं. त्यावर तो काय म्हणतो, एक टोपी भिकारी झोपला पंढरीच्या वेशी, स्वप्नी तयाशी दिसला श्री हरी विठोबाशी. सगळेजण म्हणतात की दर्शन घेण्यासाठी, परमेश्वराला भेटण्यासाठी खूप काही तप जप करायला लागतात, तर असं काही नाहीये. तर ते खऱ्या भक्तीमधून पण आपल्याला परमेश्वर भेटतो. तर भाषा समाज निर्मितीसाठी मोठी भूमिका बजावते.
हे आपल्याला कळतं. मग ती सिरियल असू दे, नाटक असू दे, सिनेमा असू दे, या प्रकारे ते पुढे पुढे भाषा सरकत जाते. बरोबर. राधिका, तुम्हाला काय वाटतं की हा बदल चांगला आहे मालिकांमधला आणि त्याचं स्वागत झालं पाहिजे का? कारण कसं झालं, या सिरियलमुळे ना वाचक वर्ग तेवढाच वाढलाय. म्हणजे जे ग्रामीण भागात जे टीव्ही बघत नव्हते ते लोक सुद्धा आता ते सिरियल बघायला उत्सुकतेने बसलेले असतात. ज्या ठिकाणची भाषा वापरली गेली त्यांना ती आपली वाटते सिरियल, कारण आपलेपणा असतो त्या भाषेमध्ये. त्या लहजा प्रत्येक ठिकाणचं एक टोन आणि हे वेगवेगळं असतं तिथल्या बोली भाषेची, आणि ती आपलीशी वाटणं बरोबर आहे, साहजिक आहे. आणि मला असं हा. वाटतं की बोली भाषेचं जे सौंदर्य आहे ते ऐकण्यात आणि बोलण्यातच आहे, म्हणून त्याला बोली भाषा म्हणली जाते. पण मला असं वाटतं की जी छोटी मुलं आहेत त्यांना शिकवताना वगैरे, तर शिक्षण जेव्हा आपण घेतो तेव्हा ते शुद्ध भाषेतनं आणि लिखाणामध्ये वाचनामध्ये शुद्ध असायला हवं आणि त्यांना ते शिकवायला हवं असं मला वाटतं. पण जेव्हा आपण बोली भाषेवर येतो तेव्हा त्या भाषेची एक वेगळी मजा आणि गंमत असते आणि ती अनुभवणं पण एक वेगळा म्हणजे सुखाची गोष्ट असते. त्यामुळे त्यात हेरफेर करायची गरज नाहीये. मला असं वाटतं ह्या मालिका किंवा चित्रपट जर त्या ठिकाणचा आहे, त्या गावात शूटिंग झालंय आणि तिथली गोष्ट आहे, तर त्याला त्या बोलीभाषेच्या मुळे एक आपलेपणा नक्कीच त्याला एक चांगला हे मिळतो दर्जा. पण लिखाणामध्ये मला असं वाटतं की शुद्ध भाषा लहानपणापासून मुलांना शाळेमध्ये वाचायला, बोलायला, लिहायला शिकवायला हवी. नाहीतर मग त्याची म्हणजे जी एक मेन आहे त्या भाषेचं ते पण आपल्याला जपायला हवं, शुद्धता आणि व्याकरण आणि आणि आता हे पण शिकायला हवं. हो, बरोबर. आणि राधिका, आता आपण सुद्धा लेखिका आहोत, आपण लेखन करतो आहोत. जेव्हा असं डिमांड असतं की जेव्हा बाबा तुमच्या बोलीभाषेमध्ये कथा लिहा, लघुकथा लिहा किंवा कविता लिहा, तर ते लिहिणं म्हणजे आपल्या बोलीभाषेत त्या भागातल्या बोलीभाषेत लिहायला जमणं घेणं हे खूपच लिहायला बसं की समजतं की बाबा हे खूप अवघड आहे. कारण आपण अवघड आहे. बोलीभाषेत सहज बोलून जातो, पण लिहिताना ते शब्द आणि त्या भाषेत लिहिणं हे अवघड होतं. स्वाती, मी एक मिनिट स्वाती आता इथे ऍड करू इच्छिते मी एक मला जोडायचं हा. इथे की ह्या ज्या बोली भाषा आहेत ना त्याची आपली गोडी म्हणजे कोस कोस पे बदले पाणी, कोस कोस पे बदले वाणी असं जे म्हणतात ना, की इथल्या इथं म्हणजे मराठवाड्याची वेगळी, पुण्याची वेगळी, जळगावकडची वेगळी, खानदेशी वेगळी, विदर्भाची वेगळी भाषा, प्रत्येकाचा एक हे एक टोन, एक कोल्हापूरकडची, सातारकडची, आणि त्यातून तो जो गोडवा आहे ना तो जपला जातो, त्याच्यातून माणसं कनेक्ट होतात. ठीक आहे, बरोबर. त्यामुळे सिरियल मध्ये हे येणं, कारण ते दृकश्राव्य माध्यम आहे, ते आपण वाचत नाही आहोत, बघण्यासाठी छान वाटतं. त्या प्रदेशातले लोक, त्या प्रांतातले लोक खूप जास्त त्यांच्याशी कनेक्ट होतात त्या पात्राशी. आपण आता लिहिताना जेव्हा गाईड करतो तेव्हा माझ्या सख्यांना पण हेच सांगणं आहे माझं की कुठलीही कथा तुम्हाला बोली भाषेला महत्व द्या, त्याला कमी नका समजू तुम्ही, पण लिहिताना जे तुम्ही वर्णन कराल ते प्रमाण भाषेत हवं. कथा तुम्ही सुरू करता प्रमाण भाषेत. हा, मग तुमच्या घरी एखादा नोकर आलाय किंवा पाहुणा आलाय किंवा जे पात्र आलंय जे अस्सल कोल्हापुरी बोलतंय, पुढे काय की बोलायचे, मग तो जर म्हणला तर तुम्ही तसं लिहा, पात्राला ते कळून जाईल. एखादा कर्नाटक बॉर्डरवरचा आहे, एखादा आंध्र बॉर्डरवरचा आहे, एखादा निजामाबाद जवळचा आहे जो ज्याच्यामध्ये थोडासा आंध्रा टोन येतो मराठी बोलताना, जो एमपी करता त्याचे थोडेसे हिंदी शब्द येतात, त्या पात्राच्या त्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी तुम्ही ती बोली भाषा वापरा. पण पूर्ण कथा बोली भाषेत लिहिणं, कारण हे वाचकांना तुम्ही मग वेगळीकडे घेऊन जाताय, कारण तो जर त्या प्रदेशातला नसेल तर तो त्याला ते वाचावं नाही वाटणार, तो नाही त्याच्याशी जोडला जाणार. तर ते एक पात्र तुम्ही जेव्हा घेता तेव्हा त्याची भाषा तशीच द्या, त्याची ढब ठेवा, त्याच्या व्यक्तिमत्वाचं अंग म्हणून ती भाषा वापरा. पण बाकी जेव्हा तुम्ही वर्णन करता आणि बाकीची पात्र दाखवता तेव्हा तुम्हाला त्या बोली भाषेत येण्याची गरज नाही. प्रमाण भाषेत तुम्ही वापरावी, चांगल्या शब्दांचा प्रयोग करावा, कारण एक ग्रंथ वाचला की माणूस तो राहत नाही जो आता आहे. एक पुस्तक वाचलं की मी वेगळीच वाती होते, एक सिनेमा पाहिला की मी वेगळीच वाती होते, माझ्या विचारांचं परिवर्तन होतं, मी अनालिसिस करायला लागते. हा बदल मग इतका स्वागतार्ह नाहीच आहे असं म्हणता येईल. मग कारण बघण्यासाठी आहे, पात्र रचनेसाठी आहे, मनोरंजनासाठी आहे, पूर्ण लिखाणासाठी नाहीये. याच विषयाच्या अनुषंगाने असं म्हणता येईल की आत्ताचे जे OTT वर चालणारे सिरियल्स आहेत याच्यामध्ये मराठी सिरियलची भर पडली, तिथं अगदी गचाळ मराठी भाषा वापरली जाते, हे अगदीच चुकीचं आहे. हो हो, चुकीचं आहे. म्हणजे तुम्ही इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती ज्या लोकांना मराठी माहित नाही
त्यांना तुम्ही चुकीचा गंध देताय, चुकीचा चुकीचा स्वाद गंध देताय देताय. मराठी. चुकीची भाषा मराठीचं समोर स्वाद, देताय. चुकीचं त्यांना असं वाटतं मराठी अशीच असते, मग बाहेरच्या लोकांना काय माहिती. हा हा तुम्ही त्यांना तसं नाही द्या. माहिती. आता अमिताभ बच्चन 70s मध्ये आपण करताय भिडू म्हणला तर लोकांना मराठी मग ते तसं होऊन गेलं. तसंच आता मराठीमध्ये तो टोन आला तसं. हा त्यामुळे ह्या टीव्हीवरच्या मालिका आणि OTT वरच्या ज्या मालिका आहेत त्यांनी मराठीला खूपच विचित्र पद्धतीने लोकांसमोर सादर केलेलं आहे. मग हीच जर मराठी भाषा आजची तरुण पिढी जर हेच बघणार असेल, हेच त्यांच्या कानावर पडणार असेल, तर हे चुकीचं आहे. त्यांच्यापर्यंत एक खूप मोठा म्हणजे चुकीच्या पद्धतीने एक वेगळा गैरसमज भाषेबद्दलचा निर्माण होतोय असं मला वाटतं आहे. तर त्यासाठी प्रमाण भाषा आणि शुद्ध भाषा किंवा जिथं गरज आहे त्या कथानकाला जर त्याची गरज आहे तरच ते बोलीभाषेत किंवा ग्रामीण भाषेमध्ये तिथं ते शब्द वापरून तुम्ही तसं लिहू शकता. अजून काय म्हणजे आता हे मग हे म्हणतो आपण की सोशल मीडियामुळे किंवा जे बदल हा पाहिजेच आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये बदल हवा, पण मराठी भाषेची जर अशी चिरफाड होणार असेल तर हा बदल कितपत योग्य आहे. नाही, आधुनिकीकरण ठीक आहे, त्याचा दर्जा नाही पडला पाहिजे. दर्जा न पडता तुम्ही सुधारणा करा ना, त्यात सुधारणा करा, त्याला सोपी करा, त्याला लोकांपर्यंत पोहोचण्यासारखं करा, पण त्याचा दर्जा नाही, दर्जा पडून त्याला खालच्या दर्जा नाही आणायचं. ह्या OTT वाल्यांनी ह्या मराठीला म्हणजे त्यांनी फक्त प्रेक्षकांना खेचून घेण्यासाठी, त्यांचा TRP वाढवण्यासाठी ही भाषा अशा स्वरूपात वापरलेली आहे. तर आजच्या मुलांच्या पाहण्यात हेच सिरियल जास्त येतात, त्यामुळे मराठी भाषेचा एक वेगळा संदेश त्यांच्यामध्ये पोचतो आहे. तर तो पोचला नाही गेला पाहिजे याची जबाबदारी ही पूर्णपणे आपल्यावरती आहे. तर असंच अजून दुसरं क्षेत्र म्हणजे आपण चालवून घेतलं तर मिळतं. आपण त्याला काय होतं, आपण काय करू शकतो असं म्हणलं तर होतं, पण आपण पुढाकार घेतला ना, आपण त्याला नाही सपोर्ट केला, आपण त्याला स्वीकारलं नाही तर ते थांबू शकतं. म्हणजे आपण नवीन नाही आणलं जरी काही, पण जे चुकीचं येते त्याला जर आपण विरोध जरी केला तरी आपण आपलं काम करतो असं मला वाटतं. बरोबर. कारण आता मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये देखील म्हणजे मराठी बोलणारे आणि हिंदी बोलणारे असे 2 वर्ग आहेत. कारण मुंबईत पण मराठीचं म्हणजे वेगळ्या पद्धतीनेच ते लोकांसमोर येते. किंवा कोल्हापूर साईडला गेलं तर तिथे पूर्ण अगदी बोलीभाषेत अगदी बोलताना तोंडात शिव्या हे अशा पद्धतीने मराठी समोर येते. म्हणजे ज्या ज्या भागात जाऊ त्या त्या भागात ती बोलीभाषा तशा पद्धतीने बोलली जाते. पण अशामुळे मग मराठीचा दर्जा खरंच खालावतोय का? हो, कारण ज्यांना काही माहित नाहीये त्यांना वाटतं बोला राधिका. मला असं वाटतं की ज्यांना माहित नाहीये मराठी भाषा, लिहिणं वाचण्यामध्ये नाहीये, त्यांना वाटेल की हे जे ऐकतोय तेच भाषा खरी आहे. तर हे गैरसमज नसायला पाहिजे. म्हणून म्हणलं लिखाणामध्ये किंवा शिकवताना जे आहे ते शुद्ध भाषा आणि व्याकरण हे सगळं शिकणं खूप गरजेचं आहे. ती फक्त एक बोलीभाषा म्हणून ऐकायला ह्याला ठीक आहे, पण ती आपण आपल्या रोजच्या ह्याच्यामध्ये वापरता कामा नये. म्हणजे तशाच शिव्या किंवा हेल काढून जे काही बोललं जातं प्रत्येक ठिकाणचं त्या भागामध्ये तुम्ही खात असाल आणि तिथलं ऐकून तुम्ही तसं बोलत असाल तर गोष्ट वेगळी, पण शुद्ध भाषा येणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. दर्जा टिकवणं आपल्याच हातात आहे आणि आपण आपल्या नवीन पिढीला काय देतोय हे ह्याचा विचार आपणच करायला हवा ना. बरोबर. आता मराठी भाषेचा बोलू शकते संगीता मॅडम, या ठिकाणी मी ऍड करू शकते. आपण सगळ्यांनी ती फुलराणी नाटक बघितलं असेल. त्यामध्ये फुलराणी आहे, तिचे इतका भाषेचा दर्जा खालचा असतो की तिला काहीच शिक्षणाचा गंध नसतो, काही नसतो. ती पैज लागते की हिला मी ह्या पद्धतीने असं एक सम्राज्ञी म्हणून सादर करणार. तर तिची भाषा अगदी असते की ती गाणं म्हणते, मला फ्लॉरिस्टाच्या शापामधल्या बाईगत व्हायचं आहे. आणि त्याच्यानंतर जी तिची बदललेली भाषा, तिचं जे ट्रान्सफॉर्मेशन जे बदल दाखवला की तिच्या उच्चारांवर, आचारांवर, विचारांवर, तिच्या पेहरावावर जेव्हा त्यांनी काम केलं तेव्हा म्हणजे जे सगळं तिच्यातले जे चुकीचे जे संस्कार होते ते खोडून टाकल्यानंतर त्याच्यातनं एक सुंदर मूर्ती घडवली गेली.
तर म्हणजे जे काही जो खालचा वर्ग आहे त्यांच्यापर्यंत जर आपण थोडंफार पोहोचवू शकलो की याचं मूळ स्वरूप हे असं न म्हणजे चुकीचं न घेता तुम्ही हे जर मूळ स्वरूप असं जर तुम्ही घेतलं तर नक्कीच ह्या पुढच्या पिढीपर्यंत आपण योग्य तो बदल पोहोचवू शकतो असं मला वाटतं. बरोबर. आणि आता मराठी भाषेचा अजून एक म्हणजे प्रभाव दिसून येतो तो म्हणजे आपल्या व्यवसायाच्या संधीमध्ये किंवा उद्योगधंद्यामध्ये तांत्रिक शिक्षण झालं, टेक्निकल, तर इथे पण मराठीला संधी हवी असं तुम्हाला वाटतं का? आता कॉर्पोरेट क्षेत्रात बघितलं तर सगळीकडे हिंदी आणि इंग्रजीचाच भडीमार जास्त असतो. तर या क्षेत्रामध्ये मराठी यायला तसं मला वाटतं बराच वेळ जावा लागेल. पण हे इंजिनिअरिंग झालं, वैद्यकीय क्षेत्र किंवा व्यवस्थापनाच्या ज्या शाखा आहेत त्याच्यामध्ये मराठी आलं तर आमूलाग्र बदल होईल, नक्कीच होईल. म्हणजे वेळ लागेल या गोष्टीसाठी, कारण की जसं इंग्रजी शब्दांचं जसं आपण ग्रहण शक्ती जी आहे ती आता कसं लहानपणापासून आता शिशु वर्ग तर कोणी म्हणतच नाही, केजी, सिनियर केजी, ज्युनियर केजी असे सगळे वर्ग झालेले आहेत. तर ते लहानपणीच त्यांच्या ह्याच्यातनं ऍपलला हे सफरचंद शब्द आहे हा आपणच घरातनं शिकवत नाही, त्याच्यामुळे ते सफरचंद त्या मुलाला माहितीच पडत नाही, कारण की त्याला ए फॉर ऍपल हेच शिकवलं जातं. तर कुठेतरी मुळापासून तो बदल येण्याची गरज आहे. आणि त्या पाश्चात्य संस्कृतीला आपण फॉलो करतोय की जे काही अंशी चुकीचं आहे, सगळंच नाही मी म्हणत, पण ती लोक आता गर्भसंस्कार म्हटलं तर पुण्यात एक मॅडम आहे डॉक्टर सुप्रिया गुगळे म्हणून, तर इस्रायलवरनं त्याच्यानंतर नेपाळवरनं लोक त्यांच्याकडे येतात की आम्हाला गर्भसंस्कार शिकवा, कारण की त्यांच्याकडे संस्कृतीच अस्तित्वात नाही, जी की आपल्याला मराठी लोकांना खूप चांगला एक वारसा लाभलेला आहे की अभिमन्यूंनी पोटात असतानाच सगळं त्याला ते युद्धाचे धडे ते कसं त्याचं सगळं चक्रव्यूह भेदायचं हे त्याला पोटात असतानाच आईच्या पोटात असताना शिकवलं गेलं. मग ही एवढी महत्वाची गोष्ट आहे, पण आपल्याकडे इंग्रजीच्या प्रभावामुळे ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष असं नाही म्हणता येणार मी, आपण हे काही अंशी चुकीचं अनुकरण घडतंय आणि नक्कीच ह्याच्यात बदल घडेल, पण त्याच्यासाठी तसं संशोधन होणं गरजेचं आहे. पालक म्हणून किंवा एक नागरिक म्हणून एक ठराविक समूहाने त्याच्यावर जर काम केलं तर नक्कीच ह्यामध्ये पण उत्क्रांती घडेल. बरोबर. स्वाती, आता आपण जसं म्हटलं की मराठी व्यवसायावरती पण भाषेचा प्रभाव दिसून येतो किंवा नोकरीमध्ये किंवा व्यवसायाच्या संधीमध्ये पण ती मराठी पर्यायी भाषा म्हणून इंग्रजी भाषा वापरणं हे व्यवसायासाठी किंवा कॉर्पोरेट क्षेत्रासाठी गरजेचंच आहे. मला याच्यावरती काय वाटतं की तुम्हाला ज्ञान असणं महत्वाचं. ठीक आहे, तुम्हाला मातृभाषेत एखाद्या व्यक्तीला ज्ञान आहे, फक्त त्याला इंग्रजी येत नाही, म्हणजे तो हा जो ग्लोबल शब्द आला ना सध्या, सगळं ग्लोबल आपल्याला सगळं युनिव्हर्सल करायचं. म्हणजे मी इथं जे करतो ते अमेरिकेतल्या माणसाला कळलं पाहिजे, अमेरिकेचा जो करतो, युरोपचा जो करतो ते मला कळलं पाहिजे. त्याचं माध्यम इंग्रजी झाल्यामुळे इंग्रजीला इतकं अवास्तव महत्व वाढलं गेलं. पण जेव्हा आपण दुसऱ्या भाषेतले जापानी किंवा चायनीजचे लोक येतात ते आपला एक दुभाषा घेऊन येतात सोबत. आपल्याकडे जर म्हणजे तुमच्याकडे जर प्रतिभा असेल, तुमच्याकडे जर ते कौशल असेल, स्किल आणि टॅलेंट जर असेल, तर तुम्ही एक दुभाषा ठेवूनही तुम्ही जागतिक होऊ शकता. पण ते मुळात तुमच्याकडे असायला पाहिजे, है ना, असं मला वाटतं. त्याच्यामुळे आणि टेक्निकल किंवा तांत्रिक जे शब्द आहेत ना मराठीतले ते ती व्हेरी प्रॅक्टिकल की ते शब्द जड आहेत, ते अवघड जातात म्हणायला. त्या मनाने इंग्रजी आपली पटकन जीभ वळते, त्यामुळे आपण इंग्रजीचे शब्द पटकन घेतो. तर टेक्निकल म्हणतो पण तांत्रिक म्हणायला आपल्याला अवघड वाटतं. टेक्नॉलॉजी म्हणतो तर म्हणजे आपण रुळलोय, आपल्यावरती भडीमार होतोय, आपण ऐकतोय त्याच्यामुळं. तर त्याच्यामुळे शब्दाने काही फरक पडत नाही, तुम्हाला शब्द माहीत असतात, पण त्याच्यातलं जे ज्ञान आहे ते महत्वाचं आहे. एकदा ज्ञान कळालं की तुम्ही एकदा गुगलवरती टाकलं की तुम्ही 14, 16, 18 भाषात त्याचं आजकाल भाषांतर करू शकता. ही सुविधा आहे. आणि आता खूप प्रांतीय भाषांना पण महत्व दिलं जात आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता प्रतिलिपी मराठी सारखा जो प्लॅटफॉर्म आहे तो जर 12 भाषांमध्ये त्यांनी काढल्या, सुरुवातीला 6 भाषा काढल्या, 8 काढल्या, संगीत तुला पण माहिती आहे, आपण 17 पासून लिहितोय, आता त्यांच्या 12 भाषा झाल्यात आणि प्रत्येक भाषेमध्ये त्यांचा प्लॅटफॉर्म तितकाच गाजतोय.
म्हणजे त्या बरोबर. प्रांताच्या लोकांना, म्हणजे तितक्या पण त्यांनी- लोकांना नोकऱ्या हा. मिळाल्या की नाही, तितक्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या, तितक्या ते लोकांना मराठी technical सोडलं नाही नोकऱ्या मिळाल्या, तितके मॅनेजर झाले, तितके ते पण त्यांचे ऑथोराइज जॉब झाले, आणि तेवढे ते लेखकांशी जुडल्या गेले, तेवढे टेक्निकल लोकांना नोकऱ्या मिळाल्या. तसंच तू टीव्हीचे चॅनल्स घे, प्रत्येक भाषेत आलेत, तेवढ्या प्रत्येक लोकांना भाषेत आलेत. रिपोर्टिंगच्या नोकऱ्या मिळाल्यात. म्हणजे संधी चांगल्या आहेत तुमच्या प्रांतीय भाषांमध्ये पण. मराठी करून तुला काय मिळणार नाही, तू रिपोर्ट होऊ शकतो, तू वृत्तनिवेदक होऊ शकतो, तू सिनेमॅटोग्राफर म्हणजे सिनेमाच्या क्षेत्रातला रिपोर्टर, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या भाषेतला एक रिपोर्टर हवा आहे. तुझं हवा जर आहे, बोलणं बरोबर. चांगलं असेल, तुझं लिखाण चांगलं असेल, तुझं उच्चारण चांगलं असेल, नाटकांना चांगले दिवस आलेले आहेत. हो म्हणजे एक ट्रेंड म्हणून का होईना लोक लाईव्ह गोष्टींना महत्व देत आहेत. लाईव्ह गाण्याचे कार्यक्रम, लाईव्ह कवितांचे कार्यक्रम कधी झालेले आपण ऐकले होते का लहानपणी? नाही. आता नाही. कविता गाणी एकत्र, गझल आणि गाणी एकत्र, नुसत्या गप्पा हा. टप्पांमध्ये कविता एकत्र, स्पृहा जोशीचा आणि संकर्षण, म्हणजे ह्या सगळ्यांना चांगले दिवस आलेत. फक्त तुमच्यामध्ये ते टॅलेंट, ती प्रतिभा पाहिजे, आणि त्याला कसं प्रेझेंट करायचं चांगल्या कोटिंग मध्ये. आजकालच्या जगात जसं हवं आहे तसं तुम्ही केलं तर तुम्ही व्हायरल होता, तुम्ही ग्लोबल होता, तुम्ही युनिव्हर्सल होता. फक्त ती तंत्रज्ञानाला तुम्ही आपला गुलाम बनवायचं, आपण त्याचा गुलाम नाही व्हायचं. आपण नाही त्याचा गुलाम. आणि आपण काही त्याचा गुलाम झालं तरी हो. आपल्या भाषेपासून आपण दूर नाही जायचं, दूर नाही जायचं, म्हणजे त्याला कमी नाही सगळं समजायचं. शिकायचं. पण आपली मराठी भाषा तिला आपण प्राधान्य क्रमावरती तिथं ठेवलं पाहिजे. आता मराठी भाषा तर मला तिथं येणारं वाटतं, हा बोला. मला एक ऍड करावं असं वाटतं की ह्यांचं अगदी मी सहमत आहे की टेक्निकल जे आपण शिकतो शिक्षण आहे ते सगळं उच्च शिक्षण इंग्रजीमध्ये असल्यामुळे केजी पासून इंग्लिश मिडियमचा ट्रेंड सुरू झाला, म्हणजे हे फॅशन सुरू झाली. आणि काय झालं की पालकांना मुलांना इंग्लिशमध्ये शिकवायचं, इंग्लिशमध्ये बोलायचं असं कंपल्शन झालं. शाळेमध्ये पण असतं की तुम्ही मराठीत बोलायचं नाही आपापसात. तर मला असं वाटतं की हे अतिशयोक्ती करणं चुकीचं आहे. कारण आपण जेव्हा आपली मातृभाषा म्हणतो, मातृभाषा म्हणजे आपले विचार मराठीतून येत असतात आणि आपण मग ते दुसऱ्याकडे ट्रान्सलेट म्हणजे भाषांतरित करून बोलत असतो. तर जर तुम्हाला शाळेची जी वय असतं, शाळेतल्या ज्या म्हणजे विद्यार्थी असतात, ते सगळ्यात जास्त सर्वांगीण विकास होण्याचं वय असतं, आणि त्याच वयामध्ये जर भाषेमुळे त्यांना आडकाठी केली गेली तर त्यांचा विकास कुठेतरी खुंटू शकतो असं मला वाटतं. त्यामुळे भाषा ही फक्त एक माध्यम आहे, आणि ज्ञान, जसं त्या म्हणाल्या की ज्ञान आणि तुमची जी माहिती आहे, जे विचार आहेत ते जास्त महत्वाचे आहेत. ते प्रगल्भ होणं आणि तुम्ही विकसित होणं आणि तुमचे विचार सगळ्या दृष्टीने खोलवर विचार करता येणं आणि त्या गोष्टीचं ज्ञान करून घेणं, मग ते टेक्निकल असो, चाहे साहित्य असो किंवा आणखीन कुठलंही क्षेत्र असो, कोणत्याही क्षेत्राची माहिती तुम्हाला असणं, ज्ञान असणं, हे ह्याला महत्व द्यायला गेलं हवं, ना की भाषेला. भाषा हे फक्त एक माध्यम आहे. पण आपल्याकडे काय झालं की इंग्लिश येत असेल तर तो खूप चांगला शिकलेला आहे, मराठीत बोलायला कधी लेखलं जातं, इथे आपण चुकतोय. मला असं वाटतं की आपल्याला एकदा येत असेल तर आपण कुठल्याही भाषेत तुम्ही नंतर ते प्रेझेंट करू शकता, पण यायला हवं आधी. त्यामुळे शाळेत शिक्षण घेताना ए फॉर ऍपल हे आपण शिकवतायत, पण ऍपलला सफरचंद म्हणतात हे आपण शिकवायचं विसरतोय का, हा विचार आपण घरापासून करायला हवा की ते विसरता कामा नाही. ते आपलं मूळ आहे. जर आपण आपलं म्हणजे झाडाचं जर मूळच नसेल तर वरती बहरणार नाही, पण मूळ जर का एकदम ठीक असेल तर तुम्ही पुढे कुठल्याही क्षेत्रात चांगलं करू शकता. म्हणजे त्यांच्याच बोलण्याला मी पुढे हे करतेय की शाळेच्या ज्या विद्यार्थी मुलांना भाषेचं हे असं नसायला पाहिजे, त्यांना माहिती आणि ज्ञान होणं ह्याला भर द्यायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे आवाज महत्व देते आपण. इंग्लिश मिडियम, मराठी मिडियम वाद घालत बसलोय, वाद नकोय आपल्याला. इंग्लिश मिडियम मधनं जरी शिकत असला मुलगा तरी त्याची विकसित होतोय का नाही, त्याला विचार बोलायला म्हणलं की त्यांना कंपल्शन असतं की इंग्लिशमध्ये बोला आणि मग तो मुलगा गप्पच बसून जातो. असं होतंय का? व्हायला पाहिजे. घरामधून आपण मराठी शिकू शकतो. बोलायचा चान्स द्यायला हवा. तो बोलेल, विचार सांगेल, तेव्हा त्याचं अडचण सांगेल आणि मग तो शिकेल ना. शिकताना तुम्ही भाषेचं बंधन नसायला पाहिजे. शिकताना त्याला सर्वांगीण विकास कसा होईल ह्यावर भर द्यायला हवा. त्या इंग्लिश मिडियमची पण शाळा असेल पण तरी त्यांनी भाषेवरती त्यांना आडकाठी न करता मुलांना शिकवायला हवं. ज्या भाषेत त्यांना समजतं त्या भाषेत समजून सांगायला हवं. हे ह्याच्यावर भर द्यायला हवं असं वाटतं मला. तर स्मिताताई, मराठीमध्ये म्हणजे मराठीचं भाषेचं भविष्य काय आहे, म्हणजे भविष्यामध्ये वाटचाल कशी असेल असं वाटतं तुम्हाला? म्हणजे आता आपण एवढी जी चर्चा केली, मराठी कारण बदल होत जाणार आहेत. मराठी
मराठी भाषेचं भविष्य उज्ज्वलच असणार आहे. अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे आपलं संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश इथपासून जे ग्रंथसंपदा लिखाण आहे किंवा वेद पुराण लिहिले गेलेले आहेत, ते सगळं पुढे पुढे ज्ञान आपलं घेत आपण पुढे चाललोय. त्यात नवीन नवीन गोष्टी आपण त्याच्यात ऍड करतो आहोत. कविता, हाही प्रभाव त्याच्यामध्ये आलेला आहे. आजकाल वेगवेगळ्या तर मला असं म्हणायचं की असणार आहेत आणि मराठीसाठी आपण सगळे मिळून खूप चांगले प्रयत्न करतो आहोत. घराघरात मराठी बोललं जात आहे. मराठी शाळांमध्येही जरी मराठी शाळांची परिस्थिती खराब असली तरी आत्ताच्या काळात जास्त सांगायला लागले की आपण मुलांना मराठी शाळेमध्येच घातलं पाहिजे असं मराठी पालकांना वाटायला लागलेलं आहे. जर म्हणजे तुमचं प्राथमिक शिक्षण जे आहे, प्राथमिक शिक्षण जर तुमचं मराठीमध्ये झालं महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने शिकू शकता. जसं स्वाती मगाशी सांगितलं की माझा इतिहास मला अजून चांगला लक्षात आहे, तर त्यासाठी एक 10वी पर्यंतचं शिक्षण तरी तुमचं प्राथमिक भाषेत जी भाषा असते आणि मग इंग्रजी काळाची गरज आहे ती तुम्हाला आलीच पाहिजे. आणि मला एक 4 ओळी सांगायच्या आहे की मराठीचा दीप दीप तुझा उजळो, ज्ञानाचा हा वसा, संस्कृतीचा गंध तुझ्या ओठी बसावा, युग सरू दे, काळ बदलू दे, मराठी अखंड या सृष्टीत उरू दे. बरोबर. आणि मराठीला भविष्यामध्ये चांगले दिवस आहेत असं मला वाटतं. आणि कसं इंग्रजी माध्यमांमध्ये किंवा इंग्रजीच्या रेट्यामध्ये मराठी कुठे मागे नाही पडली पाहिजे. आता काल परत मी टीव्हीवरती बातमी कालच बघितली मी की मुंबईमधील बऱ्याचशा या मराठी शाळा बंद पडत होतात, बंद होण्याच्या मार्गावरती आहेत. कारण लोकांचं तेच झालेलं आहे की मुलाला शाळेत शिकवायचं म्हणजे इंग्रजी माध्यमच्या शाळेतच टाकायचं. मग आज मुलांना शिवाजी महाराज कोण, संभाजीराजे कोण होतं किंवा रामायण काय, महाभारत काय, हे सगळं मूवी मधून सिनेमांमधून दाखवायला लागतं. मग त्यांना समजतं की बाबा हे होते, रामायण काय होतं किंवा शिवाजी महाराज काय होते हे त्यांना सिनेमा दाखवून मग त्यांना सांगावं लागतं. त्यासाठी सिनेमा न्यावा लागतो. तर हे मराठीचं असं आपल्या पिढीमध्ये, पुढच्या किंवा येणाऱ्या पिढीमध्ये त्याचं गोडवा निर्माण झाला पाहिजे, संवर्धन झालं पाहिजे. आपण आपल्या भाषेचा सन्मान केला पाहिजे. आपली जी कला आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे, त्याचा प्रसार जितका जास्त करता येईल तितका तो केला पाहिजे. आज फॉरेनला राहणारी जी आपली लोक आहेत, भारतीय लोक आहेत, जे मराठी भाषी लोक आहेत, ते मराठी लोक एकत्र येऊन एकत्रितपणे कार्यक्रम करतात. हे काही ना काही हे मराठीसाठीचे प्रयत्न आहेत की मराठी भाषा ही टिकून राहावी. त्यामुळे दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी भाषेचा वापर किंवा जिथं शक्य आहे तिथं मराठी बोलण्याचा आपण प्रयत्न हा केला पाहिजे. तर वेळेचं आपल्याला बंधन आहे, त्यामुळे आज ही चर्चा खूप छान अशी झाली. तर मराठीचा हा वारसा आपण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत हे वैभव आपण जपून ठेवलं पाहिजे. तर चारुशिला यांना थोडस काही त्या बोलणार होत्या. चारुशिला, अभिमान गीत आहे ते सादर करते. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी, जाणतो मराठी. मला इथे नमूद करावं असं वाटतं की मी मराठी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. आणि जय मराठी, जय मातृभाषा, जय महाराष्ट्र. आणि आपण असेच आपले मराठीचं साहित्य जे ह्या अशा चर्चा करत राहू, मराठीचा प्रसार करू, मराठीचा अभिमान आणि तिचा सन्मान आपण केला पाहिजे. तरच पुढच्या आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्या मराठीबद्दल माहिती समजेल, मराठीची महती कळेल आणि हा वारसा आपण पुढे आपण न्यायचा आहे. आपण हे आपलं योगदान जास्तीत जास्त आपल्याला मराठीसाठी जेवढं योगदान देता येईल तेवढं आपण द्यायचं आहे.
आणि हे वैभव आपल्या पिढीला परत पोहोचवायचंय. कारण का तर माझी मराठीची बोलू कौतुके परी अमृतातही पैजा जिंके, अशी आपली मराठी आहे. तर तिचं जतन करणं, संवर्धन करणं हे आपलंच काम आहे. तर मला असं म्हणावं वाटतं की जे आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो ते आपण आपल्यापासून सुरू करूया. जगात बदल तोपर्यंत आपोआप नाही होणार जोपर्यंत आपण नाही सुरू करत. हे जे आपल्याला वाटतं, एक लेखिका म्हणून, एक मराठीचा अभिमान असणाऱ्या स्त्रिया म्हणून, आपल्या हातात कुटुंब आहे, तर आपण आपल्या घरापासून ती सुरुवात करायची. आपण मराठी सुरुवात करायची. समोरचा जेव्हा म्हणेल की मला मराठी येत नाही, तेव्हा तुम्ही दुसऱ्या भाषेत जा. आपणच चलते क्या भैया, आते क्या भैया सुरू करतो आपण ऑटोवाल्याला, हॉटेलमध्ये पाणी दो भैया. आपण मराठी बोलायचं, त्याला नाही कळलं तर आपण हिंदीमध्ये यायचं. मी हिंदीची शिक्षिका आहे, पण मला मराठीचा सारखा अभिमान आहे. आपण केरळ किंवा हैदराबादला गेलो मराठी त्यांची भाषा सोडत नाही, त्यांच्या भाषेतून बोलतात. आपण आपली मराठी सोडायची है ना. बाहेरून जरी पर्यटक आला तर आपण मराठीतच बोलायचं. बरोबर. जसं की केरळला गेलं तर केरळ सोडत नाही. की माझं हॉटेल आहे आणि माझा सगळा स्टाफ आहे, सगळा जो कर्मचारी वर्ग आहे तो बंगाली आहे. तर ते वेगवेगळ्या भाषेत बोलत असतात, मी त्यांच्याशी मराठीतच बोलते. माझ्या बोलण्यामुळे ते आता मराठीत त्यांना यायला लागलंय की हा हे नको किंवा 2, 5, नाही तर मग त्यांचं मला दुटो असं एकटो असं मला त्यांना सांगावं लागायचं. पण आता माझ्या सहवासात राहून त्यांना पण मराठी यायला लागलंय. नाही तर मग भालो आचे, नाही तर मग आता ते सांगतात की मॅडम चांगलं आहे म्हणून. तर म्हणजे माणूस त्याची भाषा सोडत नाही. तर आपणही आपली भाषा सोडली नाही पाहिजे. महाराष्ट्रात राहतात, तुम्ही डोंबिवलीत राहतात, तुम्हाला ही भाषा आली पाहिजे. म्हणजे माझा खूप आग्रह असतो, भले कोणी नावं ठेवली तरी चालेल, पण माझी भाषा मी सोडत नाही. आणि ते तोडकं मोडकं हिंदी बोलायचं ते जमत नाही आणि ते जमणार नाही. चालणं वागणं बोलणं सगळं मराठी भाषेतच बोलायचं आणि मराठी आपण आपली सोडायची नाही. आज एक खूप छान असं चर्चासत्र रंगलं. मैत्रिणी, तुम्ही या चर्चासत्रात सहभागी झालात, तुमचे विचार इथे मांडलेत आणि आपल्या प्रेक्षक मैत्रिणी पाहतायत हा सगळा लाईव्ह, तरी तुम्हाला नंतरही पाहता येईल. तर तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान असं हे चर्चा आपण केली आणि मराठी भाषेसाठी आपण नक्कीच प्रयत्न करूयात. तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद संगीता. बाय. बाय.